आगामी 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी चळवर अतिशय महत्त्वाचा हा इव्हेंट असतो। सुदांबू आपल्याला दाखवत आहेत कसं इव्हेंट पास होऊ शकतो आपण, कारण चळला 10 मार्क असतात आणि बुलेरो गाडी असते, बुलेरो किंवा स्कॉर्पिओ असते आणि एक SML गाडी असते। 10 मार्क SMLला आणि 10 मार्क बुलेरो किंवा स्कॉर्पिओला असतात। 20ची पासिंग असते। बघू शकता सुदांबू आपल्याला कशा सोप्या पद्धतीत कसं शिकवतात आपल्याला, हे बघून घ्या एक वेळेस। हां, गाडी रेषेजवळ येऊन 10 सेकंद होल्ड करायची, पुन्हा अजून त्याच दिशेने पुढे न्यायची, मागे न जाता टायर मागच्या रेषेला टच न होता पुढे घ्यायचं आणि अशा प्रकारे एक पद्धत आहे। बघू शकता गाडी पुढे घेऊन घ्यायची रेषेच्या पुढे। नंतर हे बघा, आता मी तिथं निशाणी ठेवले आहेत, 2 फरच्या ठेवल्या आहेत, ते बघा बघू शकतात। अशी तिथं रेष असते, तिथं रेष जोड आणायची, तिथं थांबवली गाडी का 1 इंच सुद्धा मागे नाही गेली पाहिजे, नंतर परत पुढे न्यायची। हे बघा 1 इंच न हलता पुढे न्यायची, बरोबर। आता बघा मी काय केलं हे तुम्हाला सांगतो। हे बघा आली का गाडी, हे बघा काय केलं मी, गाडी आधी त्या निशाणीच्या पुढे नेली, नंतर क्लच दाबलेला होता, फक्त ब्रेक सोडत गेलो, क्लच जसा तसा दाबलेला राहिला, नंतर क्लच ब्रेक दाबून गाडी थांबून घेतली। नंतर हे बघा अंगठ्याने ब्रेक दाबून ठेवला आहे, हे बघा, आणि एक्सिलेटर देतोय। एक्सिलेटर देण्याचं कारण असं आहे की तुम्ही पोलीस भरतीचे थोडे नवीन असता, तुम्हाला गाडीमध्ये जास्त तुम्ही शिकलेले नसता, तुमची ड्रायव्हिंग असते पण पाहिजे तेवढी नसते, तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लच ब्रेक आणि एक्सिलेटर हे तिघं एकाच वेळेस मॅनेज करायचे। पण तुम्हाला क्लच ब्रेक दाबल्यानंतर हा ब्रेकवर अंगठा ठेवायचा आहे आणि हा असा क्रॉस पाय एक्सिलेटरला द्यायचा आहे। एक्सिलेटर देण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही क्लच सोडणार आणि तुम्ही व्हायब्रेशन ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी नेमकं तुम्ही एक्सिलेटर देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एक्सिलेटर द्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही जोरात क्लच सोडला तिथं गाडी बंद पडणार नाही। हे बघा एक्सिलेटर द्यायचं फक्त तेवढंच उद्देश आहे, गाडी बंद पडली नाही पाहिजे। हे बघा गाडीत व्हायब्रेशन आलं, हे बघा गाडी झटका मारते, हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जमलं पाहिजे ब्रेक सोडणार। हे बघा अशा प्रकारे गाडी पुढे जात असते। बघा परत करून दाखवतो तुम्हाला, कुठे आहे तो दगड, हे बघा इथे आली गाडी, हे बघा ही पद्धत अशी आहे बघा, 1 इंच सुद्धा गाडी मागे जाणार नाही बघा। आणि त्याच्यानंतर हे बघा दुसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला, फक्त क्लचवर आणि एक्सिलेटरवर। हे बघा मी आता गाडी मागे देतो बरोबर, हे बघा इथं सेट झाली गाडी, ब्रेकचा सुद्धा वापर केल्याने अतिशय मोठी झडते। हे बघा आता मी काय करणार, क्लच अर्धा इंच सोडणार आणि तिथं धरून ठेवणार आणि एक्सिलेटर देणार आहे बघा। म्हणजे बघा तुम्ही फक्त हे दाखवा, हे बघा फक्त ब्रेक आणि ब्रेकचा वापर न करता फक्त क्लचवर आणि एक्सिलेटरवर सुद्धा तुम्ही गाडी चढतीवरून पुढे नेऊ शकता, पण ते तुम्ही त्याच्यासाठी अनुभव जास्त लागतो। हे बघा अशा प्रकारे बिना ब्रेकची सुद्धा गाडी थांबते। हे बघा आता गाडी स्थिर आहे, त्याच्यानंतर अजून एक हे बघा, आणि दुसरी पद्धत अजून एक पद्धत सांगतो मी तुम्हाला तिथे। हे बघा क्लच ब्रेक दाबायचा आहे आणि हे बघा आला झटका, व्हायब्रेशन आलं, गाडीची फायरिंग चेंज झाली, हे बघा त्यावेळेस तुम्हाला हा ब्रेक नेमका सोडता आला पाहिजे, पण ते तुमची प्रॅक्टिस कमी असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी गडबड करता, गाडी बंद पडते आणि तुमचे 10 मार्क जातात। तर हे बघा ती पण अतिशय सोपी पद्धत आहे। हे बघा व्हायब्रेशन आलं, हे बघा इथं दाखवा, 4 पण दाखवा, हे बघा व्हायब्रेशन आलं, पण एवढं न करता तुम्हाला ही पद्धत वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्ही झटक्यात क्लच सोडला तिथं गाडी बंद पडणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय